हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी मेथीची भाजी आपण बनवणार आहे. मेथी इथे मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा लसूण आणि हिरवी मिरची. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. जास्ती तेल नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. छान परतून घ्यायचं दोन्ही पण व्यवस्थित. परतून झाल्याच्या नंतर मेथी आपण धुवून ठेवलेली होती ती गच्च पिळून यामध्ये टाकायची. सर्व मेथी यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण 2च साहित्यामध्ये ही रेसिपी बनवणार आहे, तर खूप छान अशी लागती आहे टेस्ट पण. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता. मी इथे केलेला नाही आहे, आम्ही अशीच भाजी बनवलेली आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये डाळ पण ॲड करू शकता मुगाची. खूप छान लागते मुगाच्या डाळीने पण. आता आपण थोडंसं झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची बारीक गॅस करून. तुम्ही बघू शकता किती जास्त मेथी होती, किती कमी झालेली आहे. तुम्हाला जास्त वाढवायची असेल तर डाळ, शेंगदाण्याचं कूट वगैरे तुम्ही टाकून आहे ना थोडीशी जास्त भाजी होऊ शकते. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर परत एकदा झाकण ठेवून 5 मिनटं आपण वाफ काढून घ्यायची. आता माझं थोडंसं लक्ष नव्हतं, त्यामुळे ना अशी थोडीशी जळालेली आहे, पण जास्त नाही, थोडीशी लागतच होती, तेवढ्यातच मी बघितलेलं आहे. तर सर्व मिक्स करून घेते मी. तर बघू शकता तुम्ही आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.